नमस्कार मंडळी, उषाज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीनं असा मऊ लुसलुशीत रव्याचा केक कसा बनवायचा आहे ते पाहणार आहेत. खूप खायला टेस्टी मस्त असा लागतो रव्याचा केक. चला तर आपण रेसिपीकडे वळूयात. त्यासाठी 1 वाटी रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. रवा लहान असो किंवा मोठा असो दोन्ही प्रकारचे चालेल. त्यासाठी अर्ध्या वाटीच्या वर साखर घेऊन हे दोन्ही मिश्रण एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. त्यानंतर 2 ते 3 वेलची सोलून त्यामध्ये पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊयात. बघा, अशा पद्धतीनं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर हे बारीक केलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. त्यामध्ये 2 चमचा तेल, तूप घातलं तरी चालेल. त्यानंतर 4 चमचे दही घातलेलं आहे व 1 पेला दूध घेतलेलं आहे. त्यानंतर चिमूटभर मीठ घातलेलं आहे. पेल्यातील दूध थोडं थोडं घालून मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं घालून अजून एकदा मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. केकचं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे केक असा व्यवस्थित मऊ लुसलुशीत असा बनेल. पहा, अशा पद्धतीचं एकजीव असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मिश्रण आपण 10 ते 15 मिनटं व्यवस्थित असं झाकून ठेवणार आहोत. त्यामध्ये रवा आहे तो फुलून येण्यासाठी. त्यानंतर 10 ते 15 मिनटानंतर पहा, हे मिश्रण थोडंसं असं दाटसर बनेल. त्यामध्ये आपण इनोची पुडी घालून 1 चमचा त्यावरती पाणी ओतून घेऊयात, म्हणजे ॲक्टिव्ह होईल इनो आणि आपलं मिश्रण व्यवस्थित असं फुगेल. पहा, अशा पद्धतीनं हे एकजीव मिश्रण करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी मुलांना आवडते म्हणून टूटी फ्रुटी घातलेला आहे. घरामध्ये टूटी फ्रुटी नसेल, नाही घातलं तरी चालेल. पहा, अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर कुकरच्या डब्याला आतून तूप किंवा तेल व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला केक हा आतून चिकटणार नाही. व्यवस्थित काळजीपूर्वक हे तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीचं आपलं मिश्रण बनलेलं आहे. हे व्यवस्थित कुकरच्या डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 2 ते 3 वेळा डबा असा खाली आपटून घ्यायचा आहे, म्हणजे केकचं मिश्रण डब्यामध्ये व्यवस्थित सेट होईल. छान दिसण्यासाठी वरून थोडी टूटी फ्रुटी घातलेली आहे. त्यानंतर 10 मिनिट व्यवस्थित असं कढई गॅसवरती ठेवून कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये छोटी छोटी छिद्र असलेली जाळीची प्लेट कढईवरती पालती ठेवून त्यावरती हा डबा ठेवून व्यवस्थित मिश्रण पॅक असं झाकेल असं भांडं त्यावरती झाकून ठेवायचं आहे. बरोबर 40 मिनिटांनी हा केक असा व्यवस्थित फुलून येईल. पहा कसा बनलेला आहे हा केक. पहा, केकमध्ये चाकू घातल्यानंतर चाकू कोरडा निघालेला आहे, म्हणजे आपला केक हा आतून व्यवस्थित असा शिजलेला आहे. पहा कशा पद्धतीने टम्म फुगलेला आहे. 10 ते 15 मिनिटानंतर डबा थंड झाल्यानंतर व्यवस्थित कढया मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एका ताटावरती हळुवारपणे हा केकचा डबा पालथा घालून केक व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. आता पाहूयात आपला केक हा खालच्या साईडनं कशा पद्धतीनं बनला आहे. पहा, किती छान असा कलर आलेला आहे आपल्या केकला. खूप मऊ लुसलुशीत मस्त असा केक झालेला आहे. पहा, मुलांना असा केक खूप आवडतो. नक्की ट्राय करून बघा. केक कट करूनही पाहूयात आपण.
बघा कशा पद्धतीने मऊसूत आणि रवाळ असा केक बनलेला आहे. हा केक खूप हेल्दी आहे आणि टेस्टीही आहे. नक्की मुलांना बनवून देऊ शकता तुम्ही. नक्की घरी ट्राय करा. खूप साध्या सोप्या पद्धतीत आहे. कमी वेळात बनतो हा केक आणि घरात आहे त्या गोष्टींमध्येच हा केक बनतो. सर्व हेल्दी गोष्टीच आपण यामध्ये मिक्स केलेल्या आहेत, त्यामुळे हा पौष्टिकही आहे. नक्की घरी ट्राय करून बघा. सर्वांना खूप आवडेल. अशाच नवनवीन रेसिपींसाठी उषाज मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.